रावेर लोकसभा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे। महायुतीकडून या ठिकाणी एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसेंना पुन्हा एकदा भाजपाने उमेदवारी दिली आहे। तर महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्याकडे असल्याने इथून त्यांनी उद्योगपती श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे। रावेर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो। अनेक वर्षांपासून भाजपकडे असलेल्या या बालेकिल्ल्यात खडसेंना आव्हान देण्यासाठी शरद पवार यांनी मराठा समाजाचा चेहरा पुढे आणलाय। खडसेंविरोधात मराठा कार्ड खेळण्यामागे शरद पवार यांचं राजकीय गणित नेमकं कसं आहे या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। पुढे जाण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। रावेर लोकसभा मतदारसंघ हा जळगाव मतदारसंघातून तयार झालेला मतदारसंघ आहे। या मतदारसंघात जळगावमधील चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर आणि मुक्ताईनगर या 5 तर बुलढाण्यातील मलकापूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून म्हणजे 2009 पासून इथं भाजपचा खासदार राहिलेला आहे। 2009 मध्ये हरिभाऊ जावळे तर 2014 आणि 2019 मध्ये एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे इथून खासदार म्हणून निवडून आल्यात। रक्षा खडसेंच्या विरोधात काँग्रेसने उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली होती, पण एकनाथ खडसेंचा प्रचंड प्रभाव असलेल्या मतदारसंघात त्यांना रक्षा खडसेंचा पराभव करणं शक्य झालं नाही। आता एकनाथ खडसे पुन्हा घर वापसी करणार आहेत। एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणूक लढवावी असा शरद पवारांचा आग्रह होता। खडसेंकडून सुरुवातीला त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाला होता, पण भाजपने रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर करत चेकमेट करणारी चाल खेळली। त्यामुळे खडसेंनी आजारपणाचं कारण देत निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं। आता एकनाथ खडसे शरद पवार यांची साथ सोडून पुन्हा भाजपात घरवापसी करणार आहेत। त्यामुळे शरद पवार यांनी श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करून टाकली आहे। श्रीराम पाटील हे जळगाव जिल्ह्यात एक उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत। मागील अनेक वर्षांपासून ते रावेर लोकसभा मतदारसंघात अग्रस्थानी होते। विधानसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी सुद्धा त्यांनी केलेली होती। याबाबतची घोषणा त्यांनी केली होती। त्यानंतर काही काळापूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा त्या प्रयत्नामध्ये सुद्धा होते। मात्र अजित पवारांचा दौरा लांबला आणि श्रीराम पाटील यांचा प्रवेशही लांबला। पाटील यांची राजकीय कारकीर्द अवघ्या 2 महिन्यांची म्हणता येईल। 14 फेब्रुवारीला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यांना भाजपकडून रावेरमधून उमेदवारी मिळेल असं त्यांना अपेक्षित असताना रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा संधी देण्यात आल्याने ते नाराज झाले। रावेरमध्ये योग्य उमेदवार मिळत नसल्याने शरद पवार यांची चाचपणी सुरूच होती। भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, विनोद सोनवणे यांची नावे आघाडीवर होती। त्यातच श्रीराम पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली। श्रीराम पाटील यांना शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून बोलावण्यात आलं आणि त्यांचं नाव अंतिम करण्यात आलं। श्रीराम पाटील यांना घरातून कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये। उच्च सुशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळे संसदेत जनतेच्या प्रश्नांची चांगली मांडणी करतील म्हणून त्यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून पसंती देण्यात आली आहे। चांगली प्रतिमा, उद्योजक आणि मराठा अशा जमेच्या बाजू त्यांच्या बाबतीत सांगण्यात येतात। असं असलं तरी रावेर मतदारसंघात लेवा पाटील समाजाचं प्राबल्य अधिक आहे। त्याचा इतिहास पाहता या मतदारसंघातून लेवा पाटील समाजाला संधी मिळाली आहे। यासह मुस्लिम, बौद्ध, गुर्जर, माळी, कोळी, पावरा, पारधी, धनगर, बंजारा, तडवी, राजपूत, तेली, राजस्थानी हा समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। अशात श्रीराम पाटील यांना उमेदवारी देऊन त्याचा फायदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कसा होणार हा प्रश्न पडतो। रक्षा खडसे यांच्या जोडीला भाजपची संपूर्ण ताकद असून एकनाथ खडसे यांची देखील घरवापसी होत असल्याने त्याचा फायदा भाजपला होईल, पण पक्षातील अंतर्गत विरोधक हे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला छुपी मदत करण्याचा धोका भाजप समोर आहे। याच्या सोबतीला मुक्ताईनगरचे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील अद्याप आपले पत्ते उघड केले नाहीत। त्यांना उमेदवारीची आशा होती, पण तिकीट न मिळाल्याने ते नाराज आहेत। त्यामुळे रक्षा खडसे यांच्या समोर अनेक आव्हानं उभी राहतील असं मानलं जातं। दुसरीकडे श्रीराम पाटील यांची आर्थिक शक्ती मोठी आहे। मराठा आणि मुस्लिम समुदायाची एक गठ्ठा मतं मिळवून इतर लहान मोठ्या समुदायांना एकत्रित करण्याची खेळी केल्यास श्रीराम पाटील मोठं आव्हान उभं करू शकतात। आता शरद पवार यांचं हे मराठा कार्ड कितपत यशस्वी ठरणार हे मात्र निवडणुकीच्या निकालामधून समोर येईल।
तुम्हाला शरद पवार यांच्या या खेळीविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका.